बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली, त्यामागे कोण असावं असं वाटतं? काय असेल, काय कारण? काय सरकारचं समर्थन करणारच एखादा कोणतरी मातेपूर असेल की ज्याला अति भक्त काय थोडे आहेत काय. या भक्तांना वाटतंय की आता सरकार अडचणीत यायला लागलेला आहे, जनतेचा रोज सरकारवर वाढायला लागलेला आहे, तर टाकून दिला एक मेल आणि ह्याची कधीच चौकशी होणार नाही. हा माणूस कोण आहे कधीच पुढे येणार नाही, हे मी आता सांगतो. स्टंटच आहे असं मला वाटतं, कारण जगातल्या काही मोठ्या मोठ्या नेत्यांची नावं एप्स्टीन फाईलमध्ये आल्यानंतर त्या अमेरिकेनं इराकवर हल्ला केला आणि सगळ्या जगाचं लक्ष भलतीकडे वळवून ठेवलं. तसं आता या आमच्या देशातल्या राज्यकर्त्यांनी सुरू केलेलं आहे. कारण या युद्धाचे जे काही साईड इफेक्ट्स आहेत, आज पेट्रोल डिझेलसाठी रांगा लागायला लागलेल्या आहेत, गॅसचं जर कमर्शियल गॅस सरकारनं बंदच केलेला आहे, त्यामुळे एका पाठोपाठ एक हॉटेल बंद पडत चाललेले आहेत. अहो, खेड्यापाड्यातला कष्टकरी माणूस जो कामाच्या शोधामध्ये शहरात येतो, हातावर पोट असणारा, कुठेतरी पावभाजी खाऊन दिवस काढतो, कुठेतरी एखादी राईस प्लेट एखादी झुणका भाकर खातो आणि दिवस काढतो, त्या माणसाला आता जगायचं कसं, पोट कसं भरायचं? तुम्ही गॅस बंद केला म्हणून हॉटेल बंद झाली, त्याचा काय विचार आहे की नाही? आणि हा जो काय प्रक्षोभ आहे जनतेमध्ये, हा जो जनतेमधला जो रोष आहे, त्या रोषाला कुठेतरी वेगळंच वळण लावायचं, वेगळीकडेच चर्चा भरकटायची आणि माध्यमातून तेच सगळं चालवायचं. बॉम्ब उडवला, आजपर्यंत किती धमक्या दिल्या बॉम्ब उडवतो आणि कधी कुठला बॉम्ब उडलाय आणि आता सांगता येते काही नाहीये. हा सगळा स्टंट आहे, जनतेचं मूळ प्रश्नावरनं लक्ष विचलित करण्यासाठी केलेला स्टंट आहे असं माझं स्पष्ट मत आहे.